अद्वैत मतच पाहिजे. त्याच्यात शंका केली अद्वैत मत काय होतं अद्वैत मताप्रमाणे तुमचा गुरु कोण आहे वेदाय काय आहे मिथ्या गुरुच्या ज्ञानाने सत्य संसाराची निवृत्ती प्रश्न जर होत असेल काय होत असेल होत असेल मृगजळाने काय केली पाहिजे शंका त्याचं उत्तर काय दिलं उत्तर दिलं सांगितलं अद्वैत मतच आहे प्रमाण आहे अद्वैत मध्येच प्रमाण आहे त्याच्यामध्ये सांगायचं तुमचा शंका विसंगत आहे पाणी कोणत्या सत्तेतलं आहे पाणी कोणत्या सत्तेत मृगजळांत आणली पाहिजे कोणत्या सत्तेतलं आहे पाणी समान सत्य आहे का विषम समान सत्तेमध्ये साधक बालक व्यवहार होतो विषम सत्तेमध्ये साधक बालक व्यवहार होत नाही तीन सत्य वेदांत त्याचा कधी वाद होत नाही त्याची कोणती सत्ता ज्याचा भाव असतो त्याची ब्रह्मज्ञानाने ज्याचा भाग होतो त्याची ब्रह्मज्ञानापासून भाग होतो चांगल्या गोष्टी ब्रह्माची कोणती सत्ता आहे धन कोणतं आहे परमार्थी संसाराची पार्थिवाची सुद्धा कोणाची आहे संसाराची सुद्धा अलग दोन्ही सत्य दृष्टी दृष्टी सृष्टी भाग घेतल्यानंतर पार्थिवाची दृष्टी सृष्टी भाग व्यवहारिक सत्ता घेतली मग मात्र ब्रह्मज्ञानानेच काय होतं पार्थिवाची सत्तेत होत असेल तर ब्रह्मज्ञानावाचन झालं अधिष्ठानाची कोणती सत्ता एकदमचा दृष्टांत पाहिजे बरोबर अद्वैत मतच प्रमाणे द्वैत मत पाहिजे प्रमाणे आणि द्वैत हे दुःखाला पाहिजे त्याच्यावर कोणाची गोष्ट सांगितली फरक उडे 15 दिवस गेले 15 दिवस गेल्यानंतर त्या आनंदामध्ये विचारसागराला विचारतो मला जाऊ बरं का पाठाच्या अगोदर त्याला बंद केला तोंड आजच उघडलं अरे भरतीची गोष्ट झालेली ना द्वैतामुळे काय होते दुःख होते आणखी का राजाची गोष्ट कशाकरता सांगितली नाही सांगणार त्या पुरुषामुळे सत्य संसाराची निवृत्ती
जागृतीमध्ये एका स्वप्नामध्ये जागृतीमध्ये राजा आहे, स्वप्नात राजा स्वप्नात काय काय सांगता येत नाही. स्वप्नात राजा भिकारी झाला, भीक मागण्याकरता कुठेतरी गेलं, भरून झाला, त्याला कुणातरी घरचं कुत्र म्हणा, घराण्यातली खोली काय झाली, रक्ताची काय लागली, भिकारी आला, दवाखान्यात गरज नाही, फुकट दवाखाना आहे इथं राजाजवळ काय. मग त्याला कोणी दयाळू काय मिळाला, साधू मिळाला, आणि त्याने औषधी देऊन राजाला काय केलं, मग सगळं काय करे. आता हे पहा, ते दुःख कोणत्या सत्यातलं होतं. बरं, दुःख निवृत्त करणार आहे खरं का. आणि ज्याला दुःख निवृत्त, ज्याचं दुःख निवृत्त झालं तो हे राजा कोणत्या सत्तेतला आहे. अरे भिकारी कोणत्या सत्तेतला आहे. समाज सत्ता आहे का नाही. समाज सत्तेमध्ये साधक बालक काय होतं. मग गुरुजी कोणत्या सत्तेत आहे. व्यावहारिक धरा सर्वांची आहे ना का. मग तुमचा दृष्टांत योग्य नसून कसा आहे, अयोग्य आहे. ह्याच्याकरता हे शंकेचं उत्तर झालं. पण जगत संगती लावायची आहे. काय लावायची आहे. हे जगात जे दिसतं अशी कारणाचा शोध घ्यायला त्याच्याकरता आहे ना. इथपर्यंत आलं तर आपलं संख्या कमी आहे तुमची. पुढे आणखी अधिक सांगा. थोडं घेऊ की आपण. तर राजाची गोष्ट झाली होती ना, आहे का नाही. कारण त्याचा राजा आहे कुठला आहे, स्वप्नातला. ते जखम आहे कुठली आहे, आणि औषध देणार आहे कुठलं आहे, आणि औषध आहे कुठलं आहे. काय करे. जागृतीतल्या पदार्थाचा काही उपयोग झालेला आहे. जागृतीमध्ये भिकारी आहे का तो राजा आहे, स्वप्नात भिकारी आहे. काय करे. म्हणून बरीचशी खोली कुत्रा चावला आहे, ते कुत्र्यासुद्धा कोणत्या सत्यातला आहे, ते दुःख आहे. आणि ज्याने निवृत्त केला तोही समान सत्तेत काय होतो. काय का तुमचा दृष्टांत काय नाही, बरोबर नाही. त्याच्याकरता लांबलंच काय सांगितले आहे, गोष्ट सांगितली ना. द्वैत दुःखाला कसं आहे कारणीभूत आहे. याच्याकरता त्या भरचूची काय सांगितली. आणि समान सत्तेत साधक वादक व्यवहार होतो. याच्याकरता ते राजाची काय सांगितली. इथपर्यंत झालं होतं. वाचा पुढे. परिच्छेद 5. वेद सद्गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्व सिद्धीबद्दल वेद सद्गुरू सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत यांचे समाधान सांगतो. पारमार्थिक दृष्ट्या वेद सद्गुरू मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असेल तरी ज्या अर्थी सर्व व्यवहार विद्या कार्य मिथ्या आहेत, त्या अर्थी त्या मिथ्या व्यवहारातील वेद सद्गुरूही मिथ्याच आहेत. आता वेद सद्गुरू मिथ्या मानले तर त्या मिथ्या वेद सद्गुरूंच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल. कारण वेद कोण मिथ्या, सद्गुरू कारण महावाक्य कुठून आलेलं आहे. सकाळमधून का कुठून आलं. अरे ज्ञानेश्वरी कुठून आली. भगवद्गीतेत. आणि भगवद्गीतेत जे ज्ञान आलं ते कोणापासून आलं. ब्रह्मा श्रीकृष्ण भगवान म्हणजे वेदापासून आलं. तसं आहे महावाक्य कुठलं आहे.
आता तो कोणत्या उपनिषदातला आहे, त्याच्याकरता उपनिषदाचा काय व्हावं लागतं, बरोबर कोण सांगायचं, कुठं उपनिषदात कोण बघत नाही, बघत बसला कोणत्याही उपनिषदाचं काय द्यायचं. अरे म्हणलं चुकीचं सांगितलं, म्हणलं आमची उपनिषदात झाली नाही. तर अवश्य अभ्यास केला पाहिजे, उपनिषदाचा काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे ना. माझं वेदही मिथ्या, गुरुही मिथ्या, अगदी दुःखही मिथ्या, समान सत्तेत काय होतं पुढे. आणि मिथ्या वेद सद्गुरूंपासून संसार दुःख निवृत्त होते असे मानावे, तर मृगजलाने तृष्णेची निवृत्ती का होऊ नये, या शंकेचे उत्तराकरिता एक कथानक सांगतो. कथानक आहे, वाचून घ्या कथानक. परिच्छेद 6. मिथ्यावेद सद्गुरूंपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट. इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रतापी राजा होता. त्याची पुष्कळ राजवाडे असून भीमासारखे शूर शिपाई हातात नागवी शस्त्रे घेऊन राजद्वार रक्षण करीत होते. राजा होता, राजवाड्यात होता. राजा कुठे झोपडीत राहतो का, मग कुठे राहतो राजा, नरेंद्र पुढे कुठं झोपडीत राहतो का, आता कोणाच माहिती होणार. जाऊ द्या. बरं, रक्षणाकरताच साधे लोक होते का शस्त्र घेऊन सगळेच भालदार जबाबदार होते. अरे भालदार जबाबदार होते, शस्त्र होते, काठे घेऊन होते का ते, मग काय घेऊन होते, त्याच्यात बघत जाल त्याच्यामध्ये. अरे शस्त्र घेऊन होते ना, कशाचं रक्षण करत होते, राजा. ज्या ठिकाणी चिंताचाही प्रवेश होणार नाही अशा बंदोबस्ताच्या उंच महालात पुष्पशय्येच्या पलंगावर राजा निजला असता त्यास स्वप्न पडले की आपण घोर अरण्यात आहोत. कुठं झोपला होता, जमिनीवर का. अरे राजा कुठे जमिनीत झोपतो का, तो काय वारकरी आहे का कुठं. आणि त्याला काय पडलं, मग पडे. कोल्ह्याने आपला बळकट पाय धरला आहे, काही केल्या सोडत नाही असे पाहून या कोल्ह्यास कोणी मारणार आहे काय, असा तो हाका मारू लागला. परंतु नागवी शस्त्रे घेऊन राजाच्या रक्षणाकरिता उभे असलेल्या शिपायांपैकी कोणी सुद्धा धावून राजास सहाय्य केले नाही. कारण हे सगळे लोक राजवाड्याचं रक्षण करणारे लोक कोणत्या सत्तेत आहे, व्यवहारिक. राजाचं दुःख कोणत्या सत्तेत आहे, काय उपयोग आहे त्याचा. जागृतीतला बरं का साधनाचा उपयोग, स्वप्नामध्येचा काही उपयोग होत बरं का. आता इथे एक विद्यार्थी होता आणि तो उठला, तो उडी टाकायलाच पाहत. अरे काय झालं, काय झालं, मला वाघ काही वाघाची गोष्ट ऐकली. तर स्वप्नात काय दिसलं, गठुडं बांधलं उडी टाकायला. माझा हे बात स्वप्नातल्या वाघाला मारण्याकरता का शस्त्राचा उपयोग आहे का, मग कशाचा आहे. त्याला काय केलं पाहिजे, बरं काय जागा केलं पाहिजे, प्रतिभाषिक आहे का. तर वाघ कोणत्या सत्तेतला आहे, मग त्याला मारायला कुठं शस्त्र पाहिजे का. समान सत्तेमध्ये काय होतं. आता तुम्ही हनुमान जन्म केला ना, मग त्या हनुमान जन्म करता देवाला कोणत्या सत्तेत यावं लागतं, व्यावहारिक सत्ते आहे का. कृष्ण जन्म असो का कोणता जन्म असो नाही का. मग देव परमार्थ सत्तेबद्दल कोणत्या सत्तेत येतो, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी अवतार म्हणजे खाली येणे,
आहे का नाही? उच्च स्थितीतून कुठे येणं, खाली येणं, त्याला अवतार म्हणतात. काय म्हणायचं? मग सत्ता पाहिजे का नाही, तात्पर्य. आणि लक्षात हे राजाची गोष्ट चाललेली आहे. वाचा. मग राजानेच कोल्ह्यास काठी मारली, तेव्हा कोल्हा मेला व पायातून त्याचे दातही निघाले. मग राजा लंगडत काठी घेऊन वैद्यांच्या घरी आला व त्यापाशी मलमपट्टी मागू लागला. वैद्याने सांगितले की पट्टी तयार नाही, 1 पैसा दे म्हणजे पट्टी तयार करून देतो, पण जवळ पैसा नाही. बरं, किती पैशात? पैसा आहे का आता काय आहे? अरे आता काय, जाऊ दे, पुढे वाचा. म्हणून राजा माघारी फिरून शोक करू लागला की माझ्या जीवितास धिक्कार असो, वैद्यास देण्यास 1 पैसाही मग जवळ नसावा. या जगात पैशा वाचून आपली रडकथा कोण ऐकेल? मी जर भाग्यवान असतो तर हेच वैद्य बुवा माझ्या घरी धावत आले असते. ज्याप्रमाणे वैद्य गरीब रोग्यांचा त्याग करतात, त्याप्रमाणे याने माझा त्याग केला. पण मी एकट्या वैद्यासच काय म्हणून दोष द्यावा? जगात काय करायचं? पैसा असेल तर लोक काय करतात? हात तरी बरं आहे बघा. मधोकरी मागायला गेल्यानंतर लोक इथले बोलत नाही. इथला परिसर जर सोडला आणि तुम्ही दुसरीकडे मधोकरी मागायला गेले, मग घरचे लोक म्हणतात धडधाकट दिसतो, काय दिसतं, आणि भीक मागतो म्हणाला. पैसा कमवायला काय हरकत आहे? इकडेच थोडा परिसर पारमार्थिक असल्यामुळे ते मधुकरी मागणाऱ्याला मधुकरी वाढतात. दुसरीकडे जा तुम्ही, मग काय चांगला काय दिसतो, भीक मागतो का? अजून काळे यायचं आहे ना, बरं का? हे थोडं परिसर आहे म्हणून बरं आहे, जाऊ द्या. पैशाशिवाय कोणाला विचारत पडे. जगात स्वतःशिवाय कोणीच कोणावर प्रीती करीत नाही. आई बाप बंधू मुलगा ही सर्व एकमेकावर स्वार्थाकरिताच प्रीती करीतात. स्वार्थ नसला तर कोणी कोणास ढुकून सुद्धा पाहत नाही. मग पोरगा तरी कोणता आवडतो? अरे बापाला मुलगा कोणता आवडतो? नुसतं बसून जेवणारा का? मग कोणता आवडतो? पैसा कमवणारा. पुढे काय चमत्कार सांगावा, ज्याचा घटकाभर वियोग सहन होत नाही झाला तरी अति दुःख होते. असा कोणी प्रिय बहुत दिवसांनी भेटला तर त्यास आलिंगन देण्याकरिता धावतात. त्यासच पुढे दुर्दैवाने गलित कुष्ठ होऊन बोटे झडली आणि तोंड विद्रूप झाले तर हा पापी अजून का मरत नाही? म्हणून त्याचे मरणाबद्दल तेच नवस करण्यास तयार होतात. म्हणजे लोक मरणाकरता काय करतात? हा म्हणतो मला वाचवा, जा औषधाला, मला काय करा, वाचवा. आणि घरचे लोक म्हणत असतात डॉक्टर असं औषध द्या, जरा समजून त्याला काय करा, समजून टाका. काय करे? हे संसारातलं काय गणित आहे बा. पुढे ज्या स्त्रीला पती फार प्रिय असतो त्यास नेहमी आलिंगन देऊन बसावेसे वाटते. ती स्त्री नाकास पदर लावून त्याच्या अंगावरचा वारा चुकविते. ज्या आई बापांनी त्या सांगा खांद्यावर खेळवले, जे बंधू प्रीतीने आलिंगन देत होते, तेच त्याच्याशी पडद्याच्या आडून व्यवहार करतात. असा विचार केला तर सर्व जग स्वार्थी आहे. स्वार्था वाचून कोणी कोणास विचारित नाही. दरिद्री मी कर्मामुळे ईश्वर आणि मत जवळ कोणाचा स्वार्थ पूर्ण होईल अशी स्थिती ठेवली नाही. मग या वैद्याने तरी माझ्या मजसारख्या दरिद्र्याला मलमपट्टी काय म्हणून द्यावी असे मनात चिंतन करीत असता त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्ह्याच्या दातांचे दुःख नाहीसे झाले. कथा कुठली आहे सगळी? आहे का? जागृती. एका पोराने लिहिलं होतं जागृती म्हटली. त्याला विचारलं का मार्ग नाही दिले, नवला मी इतकं मोठं लांबला चकले आणि मला काय देत नाही.
हरभर चुकल्यानं सगळं आहे. जागृतीतली कथा लिहिली. कुठली कथा लिहिली आणि मुळात कुठली जात आहे, स्वप्नातलं आहे सगळं. जागृतीमध्ये कोण आहे तो? सगळी पैशाची काय भांडार आहे. त्याला जखम झाली आहे का? आणि राजा कुठे झाला? स्वप्नात भिकारी झाला. आणि भीक मागतो. काय मागतो? हे चाललं आहे. म्हणून बरं का, अवस्था लक्षात ठेवायची. काय ठेवायची? जागृत अवस्था वेगळी, स्वप्नावस्था आणि झोप अवस्था ती नाही कारण जागृती. पुढे 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 आहे मग ते श्रीगुरूची कृपा पाहिजे. मुक्त अवस्था. कोणती अवस्था? पुढे वाचा. इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो गाव, दुःख, साधू आणि औषध यापैकी त्यास काहीच दिसले नाही. सर्व नाहीसे झाले. हे शिष्य या दृष्टांतावरून हे समजले की जेव्हा राजा खोटे दुःख भोगीत होता तेव्हा त्याचे जवळ सत्यद्रव्याची भांडारे, शेकडो राजवैद्य, हजारो शस्त्रधारी योद्धे होते, परंतु त्यास त्या सत्य सामग्रीपैकी कोणाचाही उपयोग झाला नाही. तात्पर्य: मागील तरंगात सांगितल्याप्रमाणे संसार दुःख अगोदर मिथ्या आहे. संसार दुःख सत्य आहे का मिथ्या आहे? आहे. मग मिथ्या पदार्थाच्या निवृत्ती करता ज्ञानच पाहिजे. काय पाहिजे? दोरीवरती बसलेल्या सर्पाच्या निवृत्ती करता काठी पाहिजे का दोरीचं ज्ञान पाहिजे? मग संसार निवृत्त करायचा असेल ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कोणाजवळ आहे? अच्छा, संतांच्याकडे आहे. कडे ज्ञानाकरता कोणाकडे जावं लागेल आपल्याला? संतांकडे. वाचा. मग त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीचे साधन वेद, सद्गुरू ही मिथ्याच पाहिजे. मिथ्या पदार्थाच्या निवृत्तीकरिता सत्य साधनाची जरुरी नाही. सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होणारही नाही. नाही बा, दोरीवरच्या सर्पाकरता काठीची काय आवश्यकता आहे? तो खरा सर्प आहे का कल्पनेतला आहे? त्याच्याकरता काय पाहिजे? ज्ञान. पुढे. जर सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होईल असे मानले तर स्वप्नात जेव्हा राजाजवळ मिथ्या पोरला आला तेव्हा राजाने सत्य महायोद्ध्यास पुष्कळ हाका मारल्या, परंतु सत्य महायोद्ध्यापैकी कोणी धावून गेला नाही. मग राजाने मिथ्या दंडानेच त्या पोरल्याचा नाश केला आणि राजाच्या पायास मिथ्या शत झाले तेव्हा कोणत्याही सत्य वैद्याचा उपयोग झाला नाही. राजाजवळ वैद्यास देण्यास एक पैसाही नव्हता तेव्हा उशाशी सत्यद्रव्याची भांडारे होती, परंतु त्यापैकी एक पैशाचाही उपयोग झाला नाही. एकंदरीत वरील सत्य पदार्थ मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस निरुपयोगी झाले. यावरून काय? स्वप्नामध्ये जे जे दिसते सत्य नसून काय? स्वप्नामध्ये असताना स्वप्नामध्ये असताना काय वाटते? आणि जागा झाला म्हणजे सत्य होते का मिथ्या होते? मिथ्याच होते. आहे का नाही? पण ते मिथ्या कोणत्या अवस्थेत ठरले? जागृत असते. स्वप्नात असताना काय वाटत होते? पण जागा झाल्यानंतर मग तसंच आहे. अज्ञानी अवस्थेत जगत काय वाटते? ज्ञान झालं म्हणजे ब्रह्मसत्यम मिथ्या. पुढे वाचा. आणि त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस मिथ्या साधू व त्याचे औषध उपयोगी पडून राजाचा मिथ्या दुःखाचा नाश झाला. अशा प्रकारच्या स्वप्नाचा सर्वांस अनुभव आहे. जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात कोणास कधीही उपयोग होत नाही. कुठल्या पदार्थाचा? म्हणजे आहे उपयोग होत नाही स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये बरं का भिकारी झाला ना तो. काय झाला? जागृतीमध्ये कोण आहे? एक संन्यासी होता आणि तो कुठेतरी मारुतीच्या देवळात म्हणा किंवा गणपतीच्या देवळात त्याचा मुक्काम होता.
लग्नाचे दिवस. आणि ते लग्नाचे लोक नवरदेवाला कुठं आणतात? अरे कुठं आणतात? तो बिचारा तुम्ही ब्रह्मचारी आहे काय असेल कोणाच पाहिजे. मग ते नवरदेव होता तो चालत येता का घोड्यावर बसून येत होता. माझं दर्शनाला जायचं ना, मग त्याला खाली उतरवत असतात. खाली उतरतात का त्याला खांद्यावर घेतात. आणि त्या संन्यासाने विचारलं, म्हणलं का याला लोकांनी खांद्यावर घेतलं? म्हणलं लंगडा आहे का? तर म्हटलं लंगडा नाही. मग खांद्यावर घेण्याचं कारण काय? ते म्हणलं 4 दिवस तो आता नवरदेव नाही, तो इंद्र आहे स्वर्गातला का आता राजा आहे. किती दिवस? पूर्वीचा काळ 4 दिवस, 8 दिवसपर्यंत लग्न सोडत आहे. आता 2 तासातच का? किती तासात? 2 तासात. एका दिवशी एका मंगल कार्यात 3 लग्न लागते. किती? जाऊ द्या. मग ते संसारिक याच्यामुळे स्वप्नही बंद पडलं. संन्यासी असून स्वप्न बंद पडलं. अरे मनी वसेते नाही का? हे जास्त लग्न आहे नाही ते. हे काय बरं लग्नात थोडं मान मर्यादा मिळते. खाण्याकरताही काय मिळते? पक्वान्न मिळते. मंगल कार्यात राहणारे 2ऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी स्वप्नही बंद पडते. बरं का? विचार सागराचा का? आता ब्रह्मचारी असून स्वप्नामध्ये गृहस्थी झाला. काय झाला? आणि मी ब्रह्मचारी आहे, आपला संन्यासी आहे, याचा त्याला काय पडला? विसर पडला. म्हणून स्वप्नामध्ये जागृतीचा काय पडतो? विसर पडतो. जागृत स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ जागृतीतले नाही. कुठले नाही? हे तुम्हाला अधिक विवरण 6व्या तरंगात सांगा. सुंदर तरंग आहे का? त्या 6व्या तरंगात स्वप्न आणि जागृती त्यात कोणत्याही प्रकारे भेद नाही. भरपूर विचार आहे तिथे. दोन्ही विचार उत्तर सांगा. तेव्हा स्वप्नावस्था वेगळी आणि जागृत अवस्था वेगळी, सुषुप्ती अवस्था वेगळी, मुक्त अवस्था. त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेद सद्गुरूंनीच होतो. वेद सद्गुरू सत्य असण्याची जरुरी नाही. वेद सद्गुरू सत्य असते तर त्याच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्तही झाले नसते. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होतो आहे याचा विचार कर. मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. आता मिथ्या वेद सद्गुरू पासून संसार दुःखाचा नाश होतो, तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे या शंकेचे समाधान सांगतो. हा तुझा मृगजलाचा दृष्टांत विरुद्ध आहे, कारण जगतातील सर्व पदार्थात 3 प्रकारची सत्ता आहे. किती प्रकारचे? त्याची लक्षणं वाचा. ज्याचा 3 कालात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता आहे. लक्षण लक्षात ठेवायचं. ज्याचा कधीच बाध होत नाही त्याची कोणती सत्ता? पुढे असे फक्त ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थांची 2 प्रकारची सत्ता आहे. आता मिथ्या पदार्थाच्या सत्ता किती? एक प्रातिभाषिक आणि एक व्यवहार. प्रातिभाषिक सत्तेचं लक्षण पुढे वाचा. याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही. फक्त ब्रह्म ज्ञानानेच बाध होतो, त्यास व्यावहारिक सत्ता आहे. कशाने बाध होतो? ब्रह्मज्ञानापासून ज्याचा बाध होत नाही त्याची कोणती सत्ता? अच्छा. अरे ब्रह्मज्ञानापासून ज्याचा बाध होतो त्याची प्रातिभाषिक सत्ता, आणि ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो त्याची
व्यावहारिक सत्ता आणि ज्याचा बाध होत नाही त्याची असं 3 सत्ता लक्षात ठेवा. याच्यावरती सगळा वेदांत अवलंबून आहे. सत्ता कळाल्या तर वेदांतातले गणित सोडवता येते. आता ज्यांचा विचारसागरच झाला नाही, कीर्तनकार तर मोठा आहे काय एकच बरं का. असं कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये मग तो पडत असतो बरं का. ज्याचा वाद होतो त्याची ब्रह्मसत्य आहे. शहाणे माणसं हसतात, ऐ हसतो कशा करता, कारण त्याला माहिती असते ज्याचा कधी वाद होत नाही त्याची कोणती सत्ता आहे. आणि याने सांगितलं ज्याचा वाद होतो त्याची कोणती सत्ता पारमार्थिक. ते ब्रह्माचं ब्रह्मत्व काय झालं, संपलं. मग आलं लक्षात आहे. मग थोडं वेदांताचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे ना. म्हणलं अहो एक कुठं तुम्ही ऐकलं, कॅसेट आहे म्हणा, कॅसेटमध्ये आहे जाऊ दे वाचा. असे ईश्वराने उत्पन्न केले इंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर सृष्ट व्यावहारिक 57 पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो असे आपण नेहमी पाहतो. पण बाद मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात जन्म मरण बंध मोक्ष आदी व्यवहार होतो अशा ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. सगळ्या सर्व पदार्थाची कोणती सत्ता, व्यावहारिक सत्ता. स्वप्नातल्या पदार्थाची ब्रह्माची सत्ता, स्वप्नाची प्रतिभाची सत्ता. का जागा झाला की स्वप्नातलं का झालं, तर का ब्रह्मज्ञान पाहिजे का. आणि जागृती म्हटलं मिथ्यात्व करण्याकरता काय पाहिजे, मग त्याच्याकरता विचारसागर शिकायचा. स्वप्नातल्या पदार्थाचे विचार केलेला आहे. तुम्हाला 6व्या तरंगामध्ये सांगा पुढे. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते तुल अविद्या कार्य पदार्थ असतात. तेव्हा ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून अभ्यास होतो ते कोणाचं कार्य आहे, ते सगळं अविद्याचं कार्य. पुढे वाचा. त्यांची प्रातिभासिक सत्ता आहे. प्रतिती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभासिक शब्दाचा अर्थ आहे. फक्त प्रतिती. मृगजळाची काय येत असते, फक्त खरं पाणी आहे का ते, का खरं पाणी नाही, नाही सांग नाही. बरोबर ते. अरे खरं पाणी असलं तर जमीन काय होते, मृगजळाच्या पाण्यात जन्म होते. मग खरं पाणी आहे का भासमान आहे, भासमान. जमीन काय झाली पाहिजे, ओली होते का. मग खरं पाणी असेल तर मला लागते. जाऊ द्या पुढचा दृष्टांत. ब्रह्मामध्ये सर्प रूपे याची प्रतीती मात्र होत असते म्हणून ते प्रातिभासिक आहेत. या 3 सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून मिथ्या वेद सद्गुरूंपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. हे पहा, म्हणजे वेद गुरु आणि त्यांच्यापासून आलं ते महावाक्य हे तिन्ही एका सत्तेतले आहे. किती सत्तेतले, ते संसार दुःख सुद्धा कसं आहे. पण वेद गुरु ज्ञान प्रतिभाची सत्ता. दुःखाची कोणती सत्ता आहे, प्रतिभा. मग समान सत्ता झाली का नाही. गुरुची कोणती सत्ता आणि दुःखाची समान सत्तेत काय होतं, असं आहे. दुःख हे कोणत्या सत्तेतलं आहे, गुरु कोणतं आहे. म्हणून स्वप्नातल्या गुरुने स्वप्नातलं दुःख काय होतं, समान सत्तेमध्ये काय होतं. आता तुमचा दृष्टांत चुकीचा आहे की मृगजळाची सत्ता कोणती आहे, प्रातिभासिक. आणि तहानेची
व्यावहारिक मग समान सत्ता आहे का विषम? विषम सत्ता मग व्यवहार होऊ शकत नाही. पण तुमचा दृष्टांत कसा आहे? मिथ्या. विसंगत आहे. काय आहे? भाव करता कशाचा? तुमच्या केळाचा. केवढा डझन दिलं म्हणायला? 12 रुपये डझन केळी. बरं आहे म्हटलं द्या की. आणि काय मागतो? आंबे मागतो. भाव करण्याचा केला आणि मागतो काय? दुकानदार आंबे देईल का थोप काढेल? अरे जाती नाही ना. केळी म्हणजे आंबा, आंबा म्हणजे आंबा पुढे 10 रुपये डझन मिळतो का? तर 10 रुपयाला तर एकच मिळत असतं. समान सत्ता लागते. काय पुढे आता तुझ्या मृगजलाच्या दृष्टांतात पिपासा, तृष्णा, ताण हा ईश्वरसृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. म्हणून प्राण धर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे आणि मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो. म्हणून मृगजल प्रातिभासिक सत्तावान आहे आणि समान सत्तेतील पदार्थच एकमेकास साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाहीत असा नियम आहे. तृष्णा, ताण हा प्राण्याचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजलाची प्रातिभासिक सत्ता आहे. कारण मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. यावरून हे सिद्ध होते की तृष्णा आणि मृगजल यांच्यात सत्तेचा भेद आहे. म्हणून मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. म्हणून मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. मृगजलाचा दृष्टांत कसा आहे? अनेक विचार आहे. तसा विचार कधी करू? तुमची संख्या काय आहे? उद्या बरं का पुन्हा समजावून काय करू?